बातमी शिक्षण क्षेत्रातली पट पडताळणीसाठी सेल्फी काढण्याच्या सरकारी आदेशाला आता महाराष्ट्र शिक्षक परिषदेने विरोध केलाय। विशेष म्हणजे महाराष्ट्र शिक्षक परिषद ही संघाची शाखा आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक आपल्या सोबत आहेत। सरिता, काय नेमका आक्षेप आहे शिक्षक परिषदेचा, काय त्यांचं म्हणणं आहे? शिक्षक परिषदेचा आक्षेप हा आहे की सेल्फीला त्यांचा बेसिकलीच विरोध आहे। त्यांचं म्हणणं आहे की सेल्फी घेऊन काही जो शिक्षणाचा दर्जा आहे तो वाढण्यात काही मदत होत नाही किंवा त्याच्यामुळे खूपसा काही फरक पडणार नाही आणि जे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा इतर भरपूर कामं आहेत आणि अनेक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जर का बदल करण्यात आला तर शिक्षणाचा दर्जा वाढू शकतो। इतर खूप गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत, मात्र त्या सोडून सेल्फी घेण्याचा हा जो निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे त्याला त्यांचा विरोध आहे। संघाशी निगडीत असं हे संघटन आहे आणि त्यांनी अशा प्रकारचा हा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्र्यांना ते आपला निर्णय कळवणार आहेत। एवढंच नाही तर हा विरोध आपण कायम ठेवू जोपर्यंत हा निर्णय बदलला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। अश्विन, सरिता, या सगळ्या संदर्भात सरकारकडनं या शिक्षक परिषदेच्या कोणत्या प्रतिनिधींशी चर्चा होऊ शकते जेणेकरून याच्यातनं एक तोडगा काढण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जाऊ शकतात? या संदर्भात काही कळलंय? अश्विन, आता ही जी मंडळी आहे यांनी आता ही भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे याबद्दलचे पत्रव्यवहार सुद्धा ते शासनाशी करणार आहे। आता संघाशीच निगडीत संघटना म्हटल्यानंतर यामध्ये चर्चा ही जास्त आपण अपेक्षा करू शकतो। ही चर्चा होईल असं गृहीत धरू शकतो आणि त्यामुळे ह्यातून काहीतरी मार्ग निघेल असं वाटतंय। अश्विन, सरिता, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तेव्हा महाराष्ट्र शिक्षक परिषदेने आता आक्षेप घेतलेला आहे या निर्णयात आणि महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे कार्यवाह योगेश बन आता आपल्या सोबत आहेत। योगेशजी, आपला नेमका काय आक्षेप आहे आणि कशा प्रकारे आपण तो आता शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहात? महाराष्ट्र शासनाने जो निर्णय केलेला आहे दर सोमवारला आणि सेल्फी काढून शासनाकडे पाठवायचा, त्यामध्ये शिक्षकांवर एक प्रकारे अविश्वासच दाखवण्याचं काम शासनाने केलेलं आहे। खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आणखी काही मूलभूत बदल करण्याची गरज आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, त्याच्याकडे लक्ष द्यावं। यातून काही विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार नाही किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काही खूप मोठं परिवर्तन होणार नाही आणि उलट एक काम शिक्षकाच्या मागे शिक्षणाचं काम सोडून तेच मग सगळे विद्यार्थी मग त्याच्यामध्ये सगळा वेळ जाईल। हे सगळं न करता शासनाने सेल्फी विथ स्टुडंट हा निर्णय मागे घ्यावा अशी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मागणी आहे। खूप खूप धन्यवाद योगेशजी, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल।